दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. एक ताजी घडामोड अशी आहे की आज पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर शहरामध्ये सुरू असणाऱ्या विविध विकास कामांची पाहणी केली. गेल्या 5-7 वर्षापासून ज्याचं काम चालू आहे ते नामसंकीर्तन सभागृह याची पण पाहणी केली. जवळपास 45 कोटी आत्तापर्यंत खर्च झालेत आणि आणखीनही 22 कोटी रुपयाच्या बांधकामाकरता लागणार आहेत. हे काम आषाढीपूर्वी पूर्ण होईल असं वाटत नाही, असं आमदार आवताडे यांनी यावेळी सांगितलं. याचबरोबर त्यांनी पंढरपूरच्या राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाला सुद्धा भेट दिली, ज्याचे उद्घाटन परवाच प्रशांत परिचारक समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत झालं होतं आणि त्यानं बराच वाद निर्माण झाला होता आणि तिथली कामं ह्याची सगळी त्यांनी आज पुन्हा पाहणी केलेली आहे. या बांधकाम विभागाच्या नूतन इमारतीची पाहणी केली आणि यानंतर त्यांनी आपल्या प्रतिक्रिया पण नोंदवलेल्या आहेत. मात्र सध्या पंढरपूरमध्ये भालके आणि भारतीय जनता पक्षाचे नेते यांच्यामध्ये सुरू असणारा जो वाद आहे, या पार्श्वभूमीवर आता विकास कामांकडे सुद्धा हे नेते लक्ष द्यायला लागले आहेत. यावेळी काय म्हणाले आमदार समाधान आवताडे पहा. पण आपण आज पाहणी केली. जवळपास आता 9 वर्ष पूर्ण झाली आहेत, अजून काम सुरूच आहे. 26 कोटी वरून सुरू झालेलं काम आज 52 कोटी. 2020 ला मला मिळालेल्या माहितीनुसार मला वाटतं 2020 ला 17 का 20 आहे. तर त्यामध्ये परत कोरोनाचा 1-2 वर्षाचा कालावधी आणि इस्टिमेट प्रत्येक वेळेला चेंजेस होत गेलं. माननीय सुधीर भाऊंचाही रेटा त्या ठिकाणी मोठा होता आणि हे नाम संकीर्तन पंढरपूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं व्हावं. खरं म्हणजे अतिशय सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी होते. जवळजवळ 45 कोटी रुपये आतापर्यंत त्याला खर्च झालेले आहेत. अजून त्या ठिकाणी 20-22 कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत आणि त्याचं मला वाटतंय आपण सगळ्यांनी परत एकदा जर आपली सगळ्यांची जर तिथं जर पाहणी केली तर नक्कीच आपल्या पंढरपूरमध्ये एक चांगली सुसज्ज तिथं नामसंकीर्तन भवन हे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उभारतंय आणि या इमारतीमध्ये बरेचसे चेंजेस त्याच्या डिझाईन मध्ये असतील किंवा आर्किटेक्चरल डिझाईन या सगळ्या होत असल्यामुळं थोडेसे त्याला वेळ गेलेला आहे. परत ते कॉन्ट्रॅक्टर आला, कॉन्ट्रॅक्टर 1-2 वर्ष ते कोर्ट केस झाल्या. अशा सगळ्या ह्याच्यामुळं त्याला कालावधी जरा थोडासा वाढलाय आणि वाढलेल्या कालावधीमुळं त्या ठिकाणी त्याचं इस्टिमेट जे 26 कोटीवरून त्याची वाटचाल चालू होते ते त्या ठिकाणी थोडंसं वाढलेलं आहे, हे बी नक्की आहे. तर काही दिवसांमध्ये आता कामही त्या ठिकाणी चालू आहे. त्याचंही पेमेंट आता थोडंसं तटलेलं आहे. नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती घालून त्या ठिकाणी याला सुद्धा निधीची तरतूद करून लवकरात लवकर, दिवसावर आपल्याला सांगता येणार नाही, पण लवकरात लवकर त्या निमित्तानं आपण त्याचं सुद्धा वाटन हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण घेऊ. आषाढीपूर्वी होईल का? आषाढीपूर्वी करण्याचा प्रयत्न आहे, पण मला वाटत नाही की मी आज पाहणी करून आलो आषाढीपर्यंत होईल असं वाटत नाही. पण जरा बघू कसं स्पीड लागते काय. उद्देश काय? खरं म्हणजे त्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी उद्घाटनाच्या अगोदर शहरामधल्या बऱ्याच लोकांचा, मला व आमच्या सर्व नगरसेवकांना बरेचसे त्या ठिकाणी लोकांचा रेटा होता की जवळजवळ गेले 1 वर्ष झालं हे उद्यान बंद आहे. काही करून हे उद्यान उन्हाळ्याच्या काळामध्ये आज टेम्परेचर जवळजवळ 40च्या वर गेलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे उद्यान खुलं व्हायला पाहिजे, हा उद्देश प्रामुख्याने होता. ज्या वेळेला याची आम्ही बाहेरून माहिती घेतली, अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर बरीचशी कामं पूर्ण आहेत, काही छोटी मोठी सुद्धा अपूर्ण आहेत आणि ही कामं हे चालू मध्ये सुद्धा या ठिकाणी हे जसं जसं इन्स्ट्रुमेंट असतील किंवा इथल्या सगळ्या गोष्टी वापरात येतील तशा इथल्या अडचणी कळतील आणि त्या चालूमध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण करता येतील. जवळजवळ 1 वर्ष झालं हे उद्यान बंद होतं. काम मी जवळजवळ 1 वर्षाखाली बरंचसं काम या उद्यानातलं पूर्ण केलं होतं, परंतु बऱ्याच वर्षाचा 1 वर्षाचा काळ जाऊन हे बंद असल्यामुळं इथलं सामानाची थोडीशी नादुरुस्ती असेल किंवा बाकीच्या गोष्टीची पाहणी झाली नव्हती. परंतु या उद्यानाचा या ठिकाणी ओपनिंग करण्यामागचा एकमेव हेतू, उन्हाळ्याचे दिवस आहेत, लोकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आज सुद्धा बघितलं तर संध्याकाळी इथं खूप मोठी गर्दी लोकांची जमली जाते आणि सर्व लहान मुलं असतील, वयोवृद्ध आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, हे सगळे या उद्यानाचा लाभ या ठिकाणी घेतात. आणि आज या ठिकाणी त्यानंतर हे उद्घाटन झालं. उद्घाटनाच्या नंतर त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं की बरेचसे आमचे सहकारी होते, आमचे किरण गाडगे असतील, आमचे प्रसाद असतील, सर्व संभाजी ब्रिगेडचे आमचे सगळे सहकारी आहेत,
तर सगळ्यांनी या ठिकाणी त्या दिवशी आम्हाला सांगितलं की बरीचशी कामं अपूर्ण आहेत. आणि त्या दिवशीच मी त्यांना सांगितलं होतं की मी आता 2-3 दिवस मुंबईला निघालोय आणि आल्या आल्या ज्या दिवशी येईल त्या दिवशी किंवा त्या दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी याची व्हिजिट करू. आणि इथली जर कामं काही अर्धवट झाली असतील, काही छोटी मोठी राहिली असतील किंवा मोठं जरी कुठलं काम राहिलं असेल तर 100% आपण त्या कॉन्ट्रॅक्टर कडून पूर्ण करून घेऊ. किंवा अधिकाऱ्यांच्याकडून काही जर चुका झाल्या असतील तर 100% अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी ताकीद देऊ. आणि जर वेळ पडली तर प्रसंगी त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यामध्ये यत्किंचितही आपण त्या ठिकाणी बघणार नाही. 100% हे काम चांगलं व्हायला पाहिजे, क्वालिटीचं व्हायला पाहिजे. या उद्यानाला जवळजवळ कोट्यावधी रुपयाचा खर्च हा शासनाकडून या ठिकाणी निधी आम्ही सर्वांनी मिळून आणलेला आहे. आणि या निमित्तानं कामही तशाच पद्धतीनं चोख आणि चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे. त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा प्रशासनातले अधिकारी असतील, कुणाचीही गय केली जाणार नाही.